काही वेळापूर्वीच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी तसंही केलं की शपथविधी घ्यायला तुम्ही या म्हणून. मी पहिलं तर पंतप्रधान मोदीजी तसेच अमित भाई शाह आणि आमचे नेते मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली काम आणि या राज्यामध्ये निवडणुका आम्ही लढवल्या, त्यांचं मनापासून आभार मानतो. पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे माझ्याबरोबर राहिले सगळ्यांचा आभार मानतो. मला माझं नाव अजून कळालेलं आहे. मी आत्ताच विमानातून उतरलो, अगदी 2 मिनिट झालेत आणि आपणच मला विचारलेलं आहे. पण मला अजून कोणाची नावं आहेत नाही आहेत याची सुद्धा कल्पना नाहीये. मला वाटतं आता यादी मी बघेल 5 मिनिटं गाडी बसल्यानंतर, त्यावेळेलाच मला बोलता येईल या विषयावर. आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, आज शपथविधी सोहळा पार पडतोय आणि तिन्ही पक्षांकडून आपापल्या आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत नेमक्या किती जणांना आणि कुणाकुणाला फोन गेलेले आहेत, कुणाकुणाला कोणतं खातं मिळणार या संदर्भात काही कळू शकलंय का? काय अपडेट? श्वेता, एकंदरीत अखेर जी रात्रभराची खरं तर मागच्या 10-12-15 दिवसांची प्रतीक्षा जी आहे ती अखेर संपली असं म्हणावं लागेल. भाजपच्या आमदारांना अगदी चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोन जायला सुरुवात झालेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळपासून साधारण 8:45च्या सुमारास सर्वात आधी आमदार नितेश राणे, त्यानंतर गणेश नाईक, पंकजा मुंडे या सगळ्यांसोबतच जयकुमार रावल, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील या सगळ्यांना जे आहे ते फोन जायला सुरुवात झाली होती. आणि अखेर जवळपास 8 ते 10 भाजपच्या आमदारांना मंत्रिपदाच्या शपथीसाठी निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे. अजून देखील काही नावे येऊ शकतात. एकंदरीत बघितलं तर भाजप महायुतीच्या या सरकारमध्ये जवळपास 24 ते 26 मंत्री आज शपथ घेऊ शकतात. त्यापैकी 10 ते 12 मंत्र्यांची नावं जी आहेत ती भाजपकडून समोर आलेली आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडून आतापर्यंत 6 ते 7 प्रत्येकी अशी नावं समोर आलेली आहेत. त्यामुळं अजून हा आकडा वाढतोय का, अजून कोणाकोणाला मंत्रिपदाची वर्णी लागते, यासोबतच ज्येष्ठांसोबतच नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा भाजपचा फॉर्म्युला कसा राहतोय. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः चंद्रशेखर बावनकुळे सगळ्यांना फोन करत असल्यामुळं त्यांचं स्वतःचंच नाव या यादीत आहे का, यासोबतच रवींद्र चव्हाण जे की एक मोठं खातं त्यांच्याकडे मागच्या 2.5 वर्षात होतं, सत्ता स्थापनेमध्ये त्यांचा एक मोठा रोल राहिला होता, त्यांचं या मंत्रिमंडळात अद्याप नाव आलेलं नाहीये. यासोबतच गोपीचंद पडळकर यांना देखील अद्याप निरोप आलेला नाहीये. त्यामुळं येणारी नावं कोण असतील, येणाऱ्या नवीन नावांमध्ये काही महत्त्वाचे चेहरे असतील का, हे देखील पाहावं लागेल. मात्र अखेर इतक्या दिवसांपासून जी प्रतीक्षा होती, जवळपास 23ला निकाल लागला आणि 15 तारखेपर्यंत प्रत्येकाला वाट बघावी लागली. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. अनेकांना मंत्रिपदांचे फोन आलेत, तर अनेक जण अजूनही प्रतीक्षेत आहेत. श्वेता. निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय भाजपकडून शपथविधी सोहळ्यासाठी फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, खरं तर तिन्ही पक्षांकडून आता त्यांच्या आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत किती जणांना फोन गेलेले आहेत, कुणाची नावं समोर येत आहेत आणि नवीन चेहरे कोण कोण आहेत, काय अपडेट? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या टीममध्ये काही नव्या चेहऱ्यांना तर काही अनुभवी ज्येष्ठ चेहऱ्यांना आपल्याला संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आता जवळपास भाजपामध्ये 11 जणांना फोन गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि या 11 जणांपैकी आपण जर पाहिलं असेल तर पहिल्या टेममध्ये या ठिकाणी जे असणार आहेत ते म्हणजे नितेश राणे, ते पहिल्यांदा आपल्याला मंत्री होताना पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर महिलांमधून मेघना बोर्डीकर हे मराठवाड्यातलं एक नाव आहे. सक्षम असं त्यांनी नेतृत्व देखील केलेलं आहे, संघटनेमध्ये त्यांची ताकद आहे, त्यामुळे त्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा ते मंत्री होताना पाहायला मिळणार आहेत. शिवेंद्रराजे भोसले हे साताऱ्यामधून येतात आणि उदयनराजे यांच्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. किंबहुना आता विधानसभा निवडणुकीमध्ये शिवेंद्रराजे भोसले जवळपास 1,40,000 मताधिक्यांनी या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळाले होते. राज्यात प्रथम क्रमांकाची मते हे शिवेंद्रराजे भोसलेंना मिळाली होती. त्यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. ते 4थ्या टर्मचे आमदार देखील आहेत, त्यामुळे त्यांना अखेर संधी मिळालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सागरवारी सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र त्यांना देखील आपल्याला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिल्याचं पाहायला मिळतंय. पंकज
पंकज भोयर हा देखील या ठिकाणी आपण चेहरा पाहिला असेल तर संघटनेतला हा खूप महत्वपूर्ण असा चेहरा आहे. संघटनेमध्ये जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि पंकज भोयर यांना पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी संधी दिल्याचं पाहायला मिळतंय. तर या सर्व देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्ये देवेंद्र फडणवीसांचे जे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे अर्थात गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये ज्यांनी 2014 ते 2019 महसूल मंत्री म्हणून काम पाहिलं होतं असे चंद्रकांतदादा पाटील त्यांना पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामधून अहमदनगर भागामध्ये ज्यांचं मोठं राजकीय वजन आहे, राजकीय जनसंपर्क आहे, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांना हरवण्यामध्ये ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता ते अर्थात राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटलांना देखील पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. मागच्या सरकारच्या काळामध्ये ते महसूल मंत्री होते. आता राधाकृष्ण विखे पाटलांची पुन्हा एकदा मंत्री म्हणून वर्णी लावण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात महत्वपूर्ण जे नाव होतं ते म्हणजे मराठवाड्यातलं महिला नेत्या कोण होणार मंत्री म्हणून, तर अखेर पंकजा मुंडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. पंकजा मुंडे यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी 8 वाजता फोन केला आणि त्यांचं अभिनंदन केलं. कारण की पंकजा मुंडे यांचा मध्यंतरी राजकीय वनवास सुरू होता. त्यांनी देखील उघडपणे सांगितलं होतं की माझा हा राजकीय वनवास कधी संपणार, तर त्यांचा हा राजकीय वनवास संपलेला आहे. आता पंकजा मुंडे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्ये मंत्री म्हणून काम करताना पाहायला मिळणार आहेत. तसं पाहिलं तर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे 2014 ते 2019 यांनी एकत्रितपणे काम करताना पाहायला मिळालं होतं. तेव्हा पंकजा मुंडे यांना राज्याच्या ग्रामविकास विभागाची महत्वपूर्ण अशी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडेंना काय नेमकी जबाबदारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. प्रेक्षकांना सांगायला हवं, प्रामुख्याने मराठवाड्यामधून 2 महिला नेते आपल्याला या ठिकाणी मंत्री होताना पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये पहिलं नाव म्हणजे पंकजा मुंडे, दुसरं नाव म्हणजे मेघना बोर्डीकर. हे यासाठी सर्वांना सांगावं लागतंय कारण की 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये विरोधी पक्षाकडून भाजपावरती विशेषतः टीका होताना पाहायला मिळाली होती की भाजपाला कोणत्याही महिला नेत्या सापडत नाही का मंत्री म्हणून. भाजपावरती वारंवार टीका झाली होती. मात्र आता देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्ये 2 महिला मंत्री होताना पाहायला मिळणार आहेत. तुर्तास तरी दोघांना फोन गेलेले आहेत. आणखी काही जणांना जाण्याची शक्यता आहे. मात्र जे फोन गेले ते आपण प्रेक्षकांना सांगतोय. त्यानंतर आपण प्रमुख निश्चितच ही नावं तुषार खरं तर आपण प्रेक्षकांना दाखवतोच आहोत. त्याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येते. तुम्ही असेच सोबत राहा. आपण प्रेक्षकांना ही मोठी बातमी सांगूयात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. या क्षणाची मोठी घडामोड. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याकडे. तुषार, चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. आता नेमकी काय चर्चा होईल, पुढची नावं डिस्कस केली जाणार आहेत का? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते त्यांच्या B5 या निवासस्थानावरून सर्व संभाव्य मंत्र्यांना आपल्याला फोन लावताना पाहायला मिळत होते. त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीसांनी एक यादी दिलेली आहे आणि ते यादीच्या क्रमानुसार प्रत्येकाला फोन लावताना पाहायला मिळत होते. मात्र चंद्रशेखर बावनकुळेंना सागर या म्हणजे अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पुन्हा एकदा अचानकपणे सागर या निवासस्थानी बोलावून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये संवाद होताना पाहायला मिळणार आहे. हे यासाठी सांगावं लागेल कारण की काही नावं ही ऐन वेळेला देखील या ठिकाणी या मंत्रिपदाच्या रेसमध्ये दाखल होऊ शकतात. कारण की मंत्रिपदाचा शपथविधी कालावधी हा साधारणतः दुपारी 3 ते 4 वाजता असणार आहेत. आता 10 वाजलेले आहेत. त्यामुळे 12 पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. 12 पर्यंत सर्वांना फोन जाणं बंधनकारक आहेत कारण की काही चेहरे हे मुंबईमध्ये आहेत. उदाहरणार्थ आपण पाहिलं असेल तर पंकजा मुंडे ह्या मुंबईमध्ये आहेत. त्यांना सकाळी फोन केल्यानंतर पंकजा मुंडे तातडीने आता नागपूरसाठी रवाना होत आहेत. त्यामुळे काही चेहरे जर मुंबईमध्ये असतील तर त्यांना फोन करणं तितकंच बंधनकारक आहे. त्यामुळे शेवटचे 2 तास शिल्लक राहिलेले आहेत. 12 पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्ये
कोण कोण त्यांचे सहकारी असणार हे 12 पर्यंत चंद्रशेखर बावनकुळे त्यांना फोन करणार आहेत. कारण की काही नावं दिल्लीवरून जर अंतिम होत असतील तर काही नावं मुंबईमध्ये अंतिम होताना पाहायला मिळतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा जोपर्यंत कुठल्याही नावाला हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत ते नाव फायनल केलं जात नाहीये. त्यामुळे अजून शेवटचे 120 मिनिटं म्हणजे 2 तास शिल्लक राहिलेले आहेत. या 2 तासांमध्ये देवेंद्र फडणवीस काही वेगळी नावं बाहेर काढतात का, काही वेगळ्या हुकमी बाहेर काढतात का, काही वेगळ्या नव्या चेहऱ्यांना संधी देतात का, याकडे पाहावं लागणार आहे. कारण की चंद्रशेखर बावनकुळे सकाळी 8 वाजल्यापासून सर्व प्रमुख नेत्यांना फोन करतात. महत्वाची बाब सांगावं लागेल कारण की काही वेळापूर्वी गिरीश महाजन विमानामध्ये होते. त्यांना चंद्रशेखर बावनकुळे खूप वेळ फोन ट्राय करत होते. त्यामुळे काही आमदार नागपूर अधिवेशनासाठी नागपूरला रवाना झालेले आहेत. त्या दरम्यान काही आमदार हे आपल्याला विमान प्रवास करत असताना पाहायला मिळतात. विमान प्रवास करत असल्यामुळे काही आमदारांशी संपर्क होत नाहीये. त्यामुळे वारंवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीमकडून ह्या आमदारांचा फॉलोअप घेतला जातोय. त्या आमदारांचं कुटुंब नागपूरमध्ये पोहोचलेलं का नाही याचा फॉलोअप घेतला जातोय. मात्र प्रेक्षकांना सांगायला हवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये 12 वाजेपर्यंत आणखी कोण कोण सहकारी असणार हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरवणार आहेत. कारण की शपथविधीचा कालावधी शपथविधी हा दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान आपल्याला नागपूरमध्ये पार पडताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर देवेंद्र फडणवीसांना एक वेगळं नाव जर सुचवायचं म्हटलं चंद्रशेखर बावनकुळेंना तर ते सुचवू शकतात, सांगू शकतात. कारण की फोन करायचे अधिकार हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे आता पुढे नेमकी कोणती नावं समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी समोर येते. शिवसेनेच्या 12 जणांना शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. त्यामध्ये योगेश कदम, उदय सामंत, दादा भुसे, आबिटकर, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक आणि आशिष जयस्वाल आणि शंभूराज देसाई यांच्यासह जुने 5 आणि बाकी नवीन सेनेच्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आल्याचं भरत गोगावले यांनी सांगितलेलं आहे. 4 वाजता शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे आणि आम्हाला नेते मंडळींनी कळवलेलं आहे, त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत असं भरत गोगावले यांनी सांगितलंय. फोन आलाय म्हणून नागपूरला आलो आम्ही. 4 वाजता